आपल्या शॉप ट्रेनिंग सीरीजमध्ये आज आपण स्टॉक व्यवस्थापन हे मॉड्यूल बघू. तर यामध्ये तुम्ही तुमचा जो काही स्टॉक असणार आहे प्रोडक्ट्सचा तो तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करू शकता. तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत. तर मी स्टॉक व्यवस्थापन या मॉड्यूलवरती क्लिक करतो. त्यामध्ये मला आता आता मी डेमोसाठी 2 प्रॉडक्ट्स घेतलेले आहे बघा इथे. हा जो मेरिस ऑइल आणि गहू स्पेशल आहे. आता मी हे 2 प्रॉडक्ट इथे डेमोसाठी घेतलेले आहे. ओके. तर आता तिथे बघायचं झालं आपल्याला स्टॉक जर ॲड करायचा झाला, आता मी जर का मेरिस ऑइलचा स्टॉक मला ॲड करायचा आहे, तर मी त्यासाठी इथे त्यावरती क्लिक करेल त्या प्रॉडक्टवरती. आत आल्यानंतर बघा सगळ्यात वरती मला मटेरियल स्टॉक दाखवेल. त्यानंतर आपल्या प्रॉडक्टचं नाव, त्याची पॅकेजिंग साईज पण आपल्याला तिथे दाखवतं 3 किलो वाली. आणि आपण मिनिमम क्वांटिटी अलर्ट म्हणजे किमान प्रमाण अलर्ट म्हणजे तुमच्या दुकानात किती प्रोडक्ट शिल्लक आहेत. त्याचं समजा जर आता 50 पैकी तुम्हाला 10 प्रोडक्ट शिल्लक असल्यावर तुम्हाला माहिती आली पाहिजे, की आपल्याकडे 10च प्रोडक्ट शिल्लक राहिलेले आहेत. तर त्यासाठी आपण इथं किमान प्रमाण अलर्ट घेतलेला आहे. ओके. तर इथे राइट कॉर्नरला तुमची डेट पण ते आपल्याला तिथे दिसते. तो तो प्रोडक्ट कधी क्रिएट केलेला होता वगैरे. त्यानंतर खाली पॅकेजिंग आकार. इथे नावासोबत तर आपल्याला दाखवतच, पण इथे आपल्याला परत तिथे व्यवस्थित दाखवतं पॅकेजिंगची साईज काय आहे. तर ते 3 किलोचं पॅकेजिंग साईज आहे. उपलब्ध प्रमाण आता तुमच्याकडे सध्या जितके प्रोडक्ट उपलब्ध आहेत, तर ते पण आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके. उपलब्ध प्रमाणमध्ये 15 युनिट आपल्याकडे अवेलेबल आहे. आपलं लो स्टॉक म्हणजे मिनिमम स्टॉक अलर्ट आपला 20चा आहे. म्हणून आपल्याला इथे बघा, इथं रेडमध्ये दाखवतो. उपलब्ध प्रमाण इथं लालमध्ये दाखवतंय. कारण आपला मिनिमम स्टॉक अलर्ट आपण 20 सेट केलेला आहे आणि आपल्याकडे अवेलेबल फक्त 15 आहेत. आता मला नवीन स्टॉक जोडायचा असेल तर मी इथून करू शकतो. ओके. आता मी स्टॉक जोडावरती क्लिक केलं तर मला अशा प्रकारचा एक छोटा फॉर्म ओपन होतो. हां, आता स्टॉक जोडावरती क्लिक केलं तर मला अशा प्रकारचा फॉर्म ओपन होतो बघा. वरती प्रॉडक्टचं नाव, त्याची पॅकेजिंग साईज कुठली आहे आणि उपलब्ध प्रमाण वगैरे आपल्याला तिथे दाखवतं. त्यानंतर खरेदी बिलिंग क्रमांक म्हणजे आता तुम्ही जेव्हा काही एखाद्या या प्रॉडक्टची खरेदी करत असाल, तर तो जो काही बिल नंबर असेल, तर तो बिल नंबर तुम्हाला इथे एंटर करावा लागेल. त्यानंतर पुरवठादाराचे नाव म्हणजे आता तिथे पुरवठादाराचे नाव आता इथे लिस्ट असेल. तुमचे जेवढे काही पुरवठादार म्हणजे जे काही तुमचे सप्लायर्स असतील, तर त्यांची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल. आता मी हा एक ॲग्री सर्व्हिसेस म्हणून एक घेतलेला आहे. जर तुम्हाला नवीन कुठला ॲड करायचा असेल, आता हा तर माझ्याकडे हा एक आहे ॲग्री सर्व्हिसेस, बट मला नवीन ॲड करायचा आहे. तर मी ओके. हे जे प्लसचं बटन दिसतं बघा तुम्हाला इथं डार्क ब्लॅकमध्ये एक प्लसचं बटन आहे. त्याच्यावरती क्लिक केलं, तर मला अशा प्रकारचा एक फॉर्म ओपन होतो. पुरवठादाराचा तपशील म्हणून. इथं फर्मचे नाव म्हणजे त्यांच्या कंपनीचे नाव आपल्याला इथे टाकावे लागेल. आता मी इथे ओम एंटरप्राइजेस म्हणून घेतो. आता हे माझं दुसरीकडे होतं, पण ते ऑलरेडी आलं तिथे. मी त्याला ओम एंटरप्राइजेस म्हणून म्हणून घेतो आणि याचं नाव देतो ओम निकस म्हणून. आता हा पुरवठादाराचे नाव आपल्याला तिथे दाखवेल. म्हणजे हा ओनर आहे आणि ही त्याची कंपनी आहे ओम एंटरप्राइजेस. आता मी त्याचा नंबर पण आता डमी नंबर एखादा घेतो इथनं. त्याचा नंबर पण तुम्हाला तिथे एंटर करावा लागेल. त्याचा पर्यायी फोन नंबर पण असेल तर तुम्ही तो टाकू शकता. त्याचा ईमेल आयडी असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. जी-एस-टी क्रमांक जरी असेल सप्लायरचा त्या बिलावरती तरी तुम्ही तो बिलावरचा जी-एस-टी नंबर घेऊ शकता. आता हा संपर्क क्रमांक 2, ईमेल आयडी आणि जी-एस-टी क्रमांक हा कंपल्सरी नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल टाकायचा तर तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. त्यानंतर खाली पिनकोड जो आहे तो घेणं कंपल्सरी आहे. जो आता कारण बिलवर तुम्हाला त्या शॉपचा पिनकोड वगैरे येणारच आहे. तुम्ही तिथे एक पिनकोड टाकतो. जसं मी पिनकोड टाकून एंटर केलं बघा, तर मला खाली तिथे गावाच्या नावामध्ये एक लिस्ट आली. विमानतळ आता पुणे, मुंडवा, हे आणि मुंडवा. आता हे माझे अशा प्रकारे गावांची लिस्ट येईल.
जिथे पिनकोडशी रिलेटेड गावं आहेत, तर तो एरिया किंवा गावं आहेत, तर त्यांची लिस्ट आपल्याला इथं आलेली दिसेल. मी आता इथे मुंडवा चूज करतोय. तिथे जर का एखादं उपगाव वगैरे असेल, तर ते पण तुम्ही टाकू शकता. आता मी मुंडवा केल्यानंतर इथे लोणकर वस्ती म्हणून टाकतो. पुरवठादाराचा पूर्ण पत्ता. आता तुम्हाला त्याचा पूर्ण पत्ता टाकावा लागेल. जसं त्या बिलावर असेल त्यांचा ॲड्रेस, तर तो ॲड्रेस तुम्हाला टाकावा लागेल. मी आता इथं फक्त पुणे टाकत आहे. ठीक आहे. केशवनगर, पुणे. अशा प्रकारे मी त्याचा पत्ता घेतला. आता पत्ता हा घेणं कंपल्सरी आहे. ओके. नवीन तयार करा. मग आता याच्यावर क्लिक केलं, की तो क्रिएट झालेला आपल्याला दाखवेल. त्यानंतर आता इथे बघा, आता जर का मी बिल क्रमांक तिथे माझा एक अंदाजे टाकतो 1, 2, 3, 4, 5. हां, तर हा बिल क्रमांक मी घेतला आणि पुरवठादाराचे नाव जे आहे त्यावरती जर का मी लिस्टवर क्लिक केलं, तर मला तिथे 2 दिसतात बघा. पहिले एकच दाखवत होतं ॲग्री सर्व्हिसेस म्हणून. आता ओमनिकस म्हणून पण तिथे मला दाखवेल. ओके. आता तो चूज केला आपण. त्यानंतर बिलचा मोड कसा आहे तुमचा? तुम्ही बिल कॅशमध्ये घेतलं आहे पूर्ण पैसे देऊन, की तुमचं उधारीमध्ये बिल आहे? काही पैसे दिले आणि उधारीमध्ये बिल आहे. तर मी आता जर का कॅशवालं चूज करतो इथे. त्यानंतर पेमेंट मोड तुम्ही कसा होता? तुम्ही पेमेंट कसं दिलं समोरच्यांना? ऑनलाईन दिलं, ऑफलाईन दिलं, की कॅश दिलं, की यू-पी-आयने दिलं? तर मी तिथे ऑनलाईन निवडतो. तर मग तिथे एक व्यवहार आयडी म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आयडी असतो, तो तिथे ते टाकायला विचारतो. तो पण ऑप्शनल आहे. ओके. त्यानंतर खरेदीचा दर. आता समजा आता मेरी सॉइलची तुम्हाला जो आपला पर्चेस रेट पडला असेल, खरेदी म्हणजे तुम्ही जो काय प्रोडक्टची प्राइस पडली असेल, ती तुम्ही तिथे घेणार. आता मला ₹340 मी टाकतो आणि इथे खरेदी केलेले प्रमाण. आता तुम्ही किती क्वांटिटी खरेदी केली. मी आता 35 सॉरी, मी त्यात 35 क्वांटिटी खरेदी केली म्हणून सांगतो. एक्सपायरी तारीख पण आपल्याला तिथे त्यात ॲड करावी लागेल. आता त्या प्रॉडक्टची एक्सपायरी डेट किती आहे? आता ती त्या प्रॉडक्टवर बघून किंवा त्यांच्या लिस्टमध्ये बघून तुम्ही तिथे टाकू शकता. मी आता 2027 जानेवारी 1 घेतो. अशी 1 जानेवारी 2027 ही एक्सपायरी डेट मी घेतलेली आहे. त्याचा बॅच क्रमांक पण तुम्ही टाकू शकता. टाकावा लागेल. बॅच क्रमांक मी 2 घेतला. आता तुम्ही जे काही पर्चेस केले प्रॉडक्ट्स आता त्या प्रॉडक्टवर तुम्हाला जी किती लागला ते पण तुम्ही तिथे टाकू शकता. आता मी तिथे 12% करतो. तसेच तुम्हाला सवलत पण किती म्हणजे तुम्हाला डिस्काउंट किती मिळालं, तर ते पण तुम्ही तिथे टाकू शकता. आता मी तिथे त्याला 35% करतो. हे अंदाजे घेत आहे मी. ओके. त्यानंतर एकूण खरेदीची रक्कम म्हणजे आता त्याची टोटल किती झाली तर ते आपल्याला इथे दाखवेल. म्हणजे त्याची प्राईस, तुम्ही किती खरेदी केली, त्याला जी किती लागला आणि डिस्काउंट किती भेटलं, ते सगळे कॅल्क्युलेशन होऊन तर इथे आपल्याला खाली त्याची टोटल अमाउंट तिथे दाखवेल. त्यानंतर तुम्हाला ती रिटेलमध्ये कसं विकायचं आहे, तर रिटेलला किती प्रॉफिट वगैरे तुम्हाला त्यामध्ये घ्यायचं आहे, तर ते तिथे आपण दिलेलं आहे. ओके. तर मग आता किरकोळ किंमत पर्सेंटेजमध्ये आता जर का तुम्हाला त्या बिलावरती किती पर्सेंट प्रॉफिट घ्यायचा आहे, तर मग आता जर का तुम्ही 300 सॉरी म्हणजे 10% जर म्हटलं, तर तुम्हाला किरकोळ विक्री किंमत ती ₹374 म्हणून तिथे दाखवतं. ओके. अशा प्रकारे आपण तिथे ते बघू शकता, की त्याची टोटल वगैरे सगळे प्रॉपर होते. त्यानंतर खाली कमी स्टॉक क्वांटिटीबद्दल अलर्ट. आता आपण तिथे 20 ठेवलेला होता. इथून आपण चेंज पण करू शकतो. ओके. त्यानंतर इथे खाली आपण काही नोट पण टाकून ठेवू शकतो, किंवा या सप्लायरकडून आपण एवढं मटेरियल घेतलं, या तारखेला घेतलं. तशी काही नोट पण तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि प्रमाण जोडावरती मी जेव्हा क्लिक करेल, इथे बघा यशस्वी झाले. स्टॉक यशस्वीरित्या अपडेट केला. ठीक आहे. आता इथे 35 युनिट ॲड केले असं दाखवतंय. ओके. यांनी जोडले शॉप डेमो यांनी तिथे ती युनिट तेवढे 135 युनिट जोडलेले आहेत. पहिले 15 होते आणि आता 35 म्हणजे टोटल अमाउंट तिथे 50 ची झालेली आपल्याला बघायला मिळेल.
अशा प्रकारे आपण तिथे प्रॉडक्ट चा जो काही स्टॉक आहे तो मॅनेज करू शकतो. तसंच इकडे बघा उपलब्ध स्टॉक दाखवेल आपल्याला, कमी स्टॉक दाखवेल. जे लो स्टॉकमध्ये असतील ते कमी स्टॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतील. ज्यांची एक्सपायरी जवळ आलेली असेल, आता ते पण एक्सपायरी आपल्याला तिथे दिसेल. आता इथे बघा जे पहिले 15 युनिट होते, आत्ता आपण 35 युनिट जे घेतले मेरिस ऑइलचे ते तर ते 15 युनिट जे पहिलेवाले होते त्यांची निअर एक्सपायरी आलेली आहे. तर मग ते 15 युनिट आपल्याला ते न्यू एक्सपायरीच्या जवळपास एक्सपायरी डेट आहे म्हणून असं दाखवत आहे. आत्ताचे जे 35 आहे तर ते आपण 2027 ची डेट टाकलेली आहे. त्यामुळे ते सध्या ते यामध्ये लिस्टमध्ये ते 35 ॲड झाले नाही. फक्त इथे 15 युनिट दाखवतंय जे एक्सपायर होण्यासाठी आलेले आहेत. ओके. त्यानंतर निष्क्रिय. आता मी जे हे 2 प्रॉडक्ट होते आपले त्यातला एखादा प्रॉडक्ट जर का मी डिॲक्टिव्हेट केला, तर तो निष्क्रियमध्ये आपल्याला आलेला दिसेल. ओके. तसे इथे रिपोर्ट्स पण आपण बघू शकतो त्यांचे. स्टॉक सारांश रिपोर्ट, मटेरियल वापर रिपोर्ट, ओके. त्यानंतर स्टॉक फिलअप नोंदणी रिपोर्ट, कमी स्टॉक अलर्ट रिपोर्ट. अशा प्रकारे आपण त्यांचे रिपोर्ट्स पण बघू शकतो. जर का आता स्टॉक सारांश रिपोर्ट बघायचा झाला तर तो पण बघा. आजची कामे, चालू महिना, मागील आठवडा, कस्टम सारांश. ओके. म्हणजे या कस्टम सारांश म्हणजे तुम्ही कुठल्या डेट पण कुठल्या डेट पर्यंतचे रिपोर्ट बघायचे ते पण बघू शकता. इथे मागील आठवड्यातले रिपोर्ट्स पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. चालू महिन्याचे रिपोर्ट्स पण इथे बघायला मिळतील. आजची कामे पण म्हणजे आजचे जे रिपोर्ट्स आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला मिळतील. खरेदीमध्ये कुठलाच रिपोर्ट नाहीये सध्या. ओके. अशा प्रकारे आपण तिथे रिपोर्ट्स पण बघू शकतो आणि इथे जे खरेदीवाला आहे, तर यामध्ये आपण कोणाकोणाकडून प्रोडक्ट खरेदी करतो, म्हणजे कुठले-कुठले सप्लायर आपल्यासोबत अटॅच आहे, आपण त्यांच्यासोबत अटॅच आहोत. तर तिथे त्यांची लिस्ट आपल्याला इथे दिसत चालते बघा. आता मी सर्वात पहिले जो प्रोडक्ट होता तो ॲग्री सर्व्हिसेस यांच्याकडनं घेतला होता. त्यानंतर पण ॲग्री सर्व्हिसेसकडनं घेतला होता. नंतरचा ओम निकस यांच्याकडनं घेतला होता. आता जर का मी ॲग्री सर्व्हिसेसचे प्रोडक्ट लिस्ट बघायची झाली तर हे बघा. मेरी सॉइलचे 15 युनिट मी यांच्याकडनं घेतले होते. ॲग्री सॉइल्स सर्व्हिसेसवाल्यांकडनं. त्यानंतरचं जे पहिला त्याच्या अगोदरचा प्रोडक्ट आहे, हा गहू स्पेशल. याचे 30 युनिट होते. ते मी ॲग्री सर्व्हिसेसकडून घेतले होते. आणि जो आत्ताचा आपण ओम निकसवाला केला बघा, जो मेरी सॉइलचे प्रोडक्ट ॲड केले 35, तर ते पण आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे आता इथे हे बघा, की त्याचे नाव, नंबर, आपला ॲड्रेस, त्यांचा ॲड्रेस, सप्लायरचा, त्यानंतर बिलची रोख रक्कम. आता हा फॉर्मॅट, हां, ओके. हा फॉर्मॅट फोनवर असल्यामुळे असा दिसत आहे. त्याची तुम्ही अशा प्रकारचं बिल पण ते आपल्याला तिथे बघायला मिळेल. त्यात तुम्ही डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता. तर अशा प्रकारे आपण स्टॉक व्यवस्थापन करू शकतो. जर यामध्ये कोणाला काही समस्या असेल, तर मग ग्रुपवरती मेसेज नक्की टाकावा आणि नवीन उत्पादनांची नोंदणी पण तुम्ही इथनं करू शकता. ओके. तर जसं तुम्ही प्रोडक्ट वगैरे बनवता, आपलं त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी प्रोडक्ट कसे बनवायचे, काय बनवायचे. तर तसंच ती प्रोसेस आपण इथे अप्लाय करून नवीन मटेरियल तिथे ॲड करू शकतो. धन्यवाद.